आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कालचक्र आणून दे जा. आजोबा आजोबा आता ही कशासाठी इथे आली? कालचक्र हाती लागेल त्याआधीच ही मुलगी अडचण निर्माण करते. हँड्स अप, हात वर करा नाहीतर मी गोळी मारीन. आजोबा हात वर करताय की नाही? नाहीतर मी गोळी मारणार. जा राजशेखर. आजोबा बघा मी गोळी मारेन. बोलते ना मी. 1 2 3 दिसल्या. आजोबा मला काय झालं होतं? आत्ता नाही मिळालं तरी चालेल. कालचक्र याच खोलीत आहे हे तरी कळलंय मला. आता मीच ते मिळवेन. ही दादांच्या खोलीत काय येऊन गेली? दादांच्या खोलीत हिचं काय काम असेल? ही जादूटोणा करणारी दादांना नियंत्रणात घेऊन हिचं काम पार पाडण्याआधीच आपणच हिच्याकडचं चक्र हिसकावून घेऊन हिला घरातून पळवून लावायला हवं. आजोबा मी तुम्हाला शूट केलं माहितीये. तुम्हाला मी हात वर करायला सांगितले पण तुम्ही केलेच नाही. असं होय. हो आजोबा. तूच पाणी मारलंस का? हो. अरे वा. अरे बापरे. हा दे बघू बघू बघू. असं पाणी मारलं. आजोबा नको पाणी नका मारू. आजोबा गाणं म्हणून हो दाखवा ना तुला आजोबा. गाणं ऐकायचंय? बरं ऐकवतो हा. चांदोबा चांदोबा भागलास का? लिंबोणीच्या झाडामागे लपलास का? लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. लिंबोणीच्या झाडामागे येऊन जा, तूप रोटी खाऊन जा. काय हो, पडले पडले तुम्हाला झोप येते. एवढा कसला विचार करताय? कंपनीचं काही टेन्शन आहे का? नाही नाही नाही. दुसरं काही आहे? तुम्ही असे जागे आहात म्हणून मला झोप येत नाहीये. सांगा ना काय झालं? काही नाही ग. सीता जानकी सारखे दिसते म्हणून आपण तिला घरी घेऊन आलो. सगळ्यांना तिला बघून खूप आनंद झाला. तिला इथे ठेवून आपण चांगला पाहुणचार देखील केला ग. पण तिला इतक्या वेळ थांबवणं योग्य आहे का?
हिच्या कामात व्यापलेली असते, हिच्या मागे दिवसभर फिरते. ती इथे म्हणून तुम्हाला काही त्रास आहे का? गंगा, लहान मुलांच्या मनात एखादी गोष्ट घर करून बसली ना तर आपण तिला बदलू नाही शकणार. सीता देवसेनेची खूप काळजी घेते म्हणून देवसेनेला ती खूप आवडायला लागलेली आहे. आपल्या मनात सुद्धा सीताविषयी खूप आपुलकी निर्माण होते. जेव्हा सीताची इथून जाण्याची वेळ येईल तेव्हा तिच्यापासून वेगळं होताना देवसेनेला किती त्रास होईल तुला माहितीये? सीताची देवसेनेला सवय लावून आपण का स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचा? म्हणून सीताला जानकी आश्रमात पाठवायचा विचार करतोय मी. तुला काय झालं? तू बोलत का नाहीयेस माझ्याशी? यावर आता काय बोलू मी? सीता आपल्या घरातलीच आहे म्हणून सगळ्यांनी तिला स्वीकारलं. तिच्या पावलाने अन्नपूर्णा आत्या व्यवस्थित झाली. ती हळूहळू सगळ्यांसोबत चांगले संबंध जोडण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही तिला बाहेर काढा म्हणताय. हे कसं शक्य आहे? हे बघ गंगा, तू आता तिची बाजू नको घेऊस. परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न कर. सीताला एक ना एक दिवस हे घर सोडून जावंच लागणार आहे ना. तिचं आयुष्य जेव्हा स्थिर होईल तेव्हा तिला इथून जाऊ द्या. तोपर्यंत तरी इथे राहू द्या ना. अगं, ती आणखी काही दिवस इकडे थांबली ना तर देवसेनेला तिचा लढा लागेल, तुला माहितीये? अहो ऐका माझं. जे प्रेम देवसेनेला मिळत नाही ते सीता तिला देत राहील. तिची आई या जगात नाहीये म्हणून देवानीच सीताला पाठवलंय. आपल्या हाती ज्या गोष्टी आहेत त्यात आपण बदल करू शकतो, पण देवाने निर्माण केलेल्याला बदलणं आपल्या हातात नसतं. जानकी या जगात नसल्यामुळे देवसेनासाठी सीता ही तिच्या आईसारखीच आहे ना. म्हणून त्यांच्यातलं प्रेम तोडू नका तुम्ही. देवसेनाने सीतावर केलेलं प्रेम चिमणीने कष्ट करून बांधलेल्या घरट्यासारखंच आहे. दोघांना वेगळं करणं म्हणजे तिचं घरटं तोडण्यासारखं आहे. देवसेनाला कधी काय हवंय हे तुम्हाला कदाचित अजिबात माहिती नसेल, पण देवसेनाला कधी काय हवंय हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणूनच सध्या देवसेनाला सीताची जवळीक गरजेची आहे. दोघांना वेगळं करून त्या दोघांमध्ये असलेल्या प्रेमामध्ये दुरावा निर्माण करू नका. सीताला परत पाठवण्याचा विचार असेल तर तो विचार डोक्यातून काढून टाका. गंगा, मी काय बोलतोय ते? नाही, तुम्ही काहीही बोलू नका. सीताविषयी फक्त मीच बोलेन. काय हो, काय झालं? देवसेना इथे नाहीये ग. दिसत नाही? बाथरूम मध्ये गेली असेल. मी जाऊन बघून येते. हो. देवसेना, 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 बाथरूम मध्ये आहेस का? अहो, देवसेना बाथरूम मध्ये नाहीये. बाथरूम मध्ये नाहीये ती. रूमचा दरवाजा देखील ओपन आहे. बाहेर गेली असेल का ती? देवसेना, 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 देवसेना. ते चक्र कसं काढून घेऊन येऊ? देवसेना.
देवसेना, शांतीच्या लग्नाला जेवढा उशीर होत चाललाय तेवढं माझं टेन्शन वाढतंय. कुठेच दिसत नाहीये हो. एवढ्या रात्री हे दोघं काय करतायत? देवी आत्याला हो विचारूया. चालेल. अरुण, काय रे अरुण, तुला पण माझ्यासारखी झोप येत नाही का? एवढ्या रात्री इथे काय करताय? आत्या, देवसेना मगाशी झोपली होती पण आता ती गायब आहे. हा? देवसेना गायब आहे? तुम्ही नाही पाहिलं का? अर्ध्या तासापासून मी इथे फेऱ्या मारते पण देवसेना मला दिसली नाही. तिला भूक लागली असेल म्हणून किचन मध्ये गेली असेल का? आ? भूक लागली तर तुलाच उठवेल ना. मला त्रास द्यायचा नाही म्हणून स्वतःच गेली असेल. ठीक आहे, मग चल बघून येऊया. हा. देवसेना, 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 अहो इथे पण दिसत नाही. देवसेना, देवसेना. देवसेना, 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 देवसेना. कुठे आहेस तू? कुठे गेली देवसेना असेल इथे ही? पण नाहीये. कदाचित बाहेर तर गेली नसेल. चल. देवसेना, 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 देवसेना. 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 मला वाटतं ती आउट हाऊस मध्ये तर गेली नसेल. चला जाऊन पाहू. नाही, नाही, नाही. इतक्या रात्री जाऊन तिला कशाला त्रास द्यायचा? झोपली असेल ना ती. छे छे, लहान मूल गायब झालं ते महत्वाचं की सीताची झोप महत्वाची? काही कळतं का तुला? ए चल जाऊन पाहूया. हो, अरे एवढ्या रात्री मुलीला इथे झोपायला घेऊन आली आणि आपण तिला मूर्खासारखं घरभर शोधतोय. काय बघत बसलीयस? जा मुलीला घेऊन ये. नको, इथेच झोपू द्या तिला. मुलांनी आई वडिलांसोबतच झोपलं पाहिजे, असं दुसऱ्यांसोबत नाही काही. जा घेऊन ये जा. अहो राहू द्या, झोपू द्या ना तिला इथे. सोड मला. देवसेना माझ्या बाजूला कशी आली झोपायला? हा हा, या मुलीला तूच इथे घेऊन आली आणि वर तोंड करून आम्हालाच विचारतेस? अहो, मी नाही आणलं देवसेनेला इथे. हा, मग मग ती इथे कशी आली? ती कशी आली मला खरंच माहित नाही. हा, तू योजना करून तिला इथे आणलंस. आता कसं मान्य करशील? तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. मी सांगते. देवसेनेने तुझ्यावरच माया करावी म्हणून तू तिच्याशी जवळचं नातं निर्माण करतेस. लाडी गोडीने वागून तू देवसेनेला तुझ्या जाळ्यात अडकवलंस. तिला बाजूला झोपवून तू अजून घट्ट नातं निर्माण करतेस. अरे देवा. म्हणून अरुणच्या शेजारी झोपलेल्या देवसेनेला तुझ्याकडे आणून तुझ्या बाजूला झोपायला लावलंस. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही तिच्या आई वडिलांजवळ झोपलेली होती. मी तिला माझ्याजवळ का आणू? मी खरंच तिला माझ्याजवळ नाही आणलं. नाही म्हणून हट्ट करू नकोस. जानकी सारखा रंगरूप आहे म्हणून
त्याचा फायदा उचलून हळूहळू देवसेनेला तुझ्या बाजूने करायचा प्रयत्न करतेस तू. वेगवेगळे प्रयोग करून तू देवसेनेला माझ्या अरुण पासून लांब करतेस. नाती तोडणारे संपत्ती हडपणाऱ्यांपेक्षा जास्त मोठे गुन्हेगार असतात. मी कोण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. देवसेना हे असतील किंवा गंगा असेल, यांच्याविषयी माझ्या मनात फक्त आपुलकीची भावना आहे. देवसेना माझ्या सोबत असताना मी तिला नेहमी हेच सांगते, माझ्यावर असे वाईट आरोप करू नका. स्वतःची बाजू मांडायला तू काही कारण देतेस. मध्यरात्री मुलगी हरवली म्हणून काळजी करत इथवर आलो आम्ही. तुझ्यावर उपकार करून तुला इथे राहायला आणलं म्हणून तू आम्हाला सतवायचं ठरवलंयस का ग? मी सांगते ते खरंय, माझ्यावर विश्वास ठेवा. माझा विश्वास आहे सीता. देवसेनाला तू इथे आणलं नसणार, ती स्वतःहून इथे आली असेल. तिला सध्या इथेच झोपव, उद्या सकाळी तिला महालात घेऊन ये. अहो, तिची झोपून होईल ना. माझ्या मुलीला कसं झोपवायचं मला चांगला ठाऊक आहे. देवसेना ये, आपण आपल्या खोलीत जाऊ. बाबा, मला सीता बरोबर झोपायचं होतं म्हणून मी इथे आले. मी आता इथेच झोपते, तुम्ही जा बरं. देवसेना, तू झोपेत आहेस बाळा. या सीतेने तुला इथे उचलून आणलंय. आजी, सीताने मला इथे उचलून नाही आणलंय. मलाच माझ्या आईची आठवण येत होती ना, म्हणून मी सीताच्या जवळ येऊन झोपले. जा आता, मला झोपू द्या. मी सांगितलं होतं ना, ती स्वतःहून इथे आली असेल म्हणून. तुम्ही सीतावर चुकीचे आरोप करताय. तुम्ही जर एवढं तिला डोक्यावर चढवलं ना, तर तुम्हाला प्रत्येक रात्री देवसेनेला हिच्या खोलीपर्यंत सोडावं लागेल. ह्याची काहीही गरज हा? नाहीये. आतापासून देवसेना सीता बरोबरच झोपणार. बस करा आता. देवसेनेची काळजी आहे म्हणून आत्या बोलतायत ना तुझ्याशी. सीता पण देवसेनाच्या हितासाठीच बोलतीये ना. आपल्या मुलीची काळजी घेणारी ही कोण आहे? मुलगी इकडे स्वतःहून आली आहे ना. तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे इतरांना दाखवून त्रास नका देऊ. माझ्या मुलीची काळजी कशी घ्यायची हे मला माहिती आहे. चल ग. उचल तिला. बाबा, मला इथेच झोपायचं. बाबा, देवसेना, गपचूप बाबांच्या खोलीमध्ये झोपायला चल. नाही बाबा, मी इथेच झोपणार. शिस्तीत देतेस की नाही? चल. अहो, हे काय करताय? देवसेनाला कशाला ओरडताय? झोपू द्या ना तिला इथे. हे, तू जरा गप्पा बसशील का? हे सगळं तुझ्याचमुळे घडतंय. असं का बोलताय? गप्पा बस जरा. सीता, देवसेनेविषयी टेन्शन होतं म्हणून ते रागाच्या भरात बोलले असतील. तू जास्त मनावर घेऊ नकोस. मला खरंच वाईट नाही वाटलंय. मला देवसेनेची काळजी वाटते. पाहिलं ना कशी रडत होती. तुम्ही जा, जा लवकर. देवसेना, गपचूप बाबांच्या खोलीमध्ये चल. बाबा, मला इथेच झोपायचं. बाबा, हे, शिस्तीत देतेस की नाही?
ताई तुम्हाला काही हवंय का? मला काही नकोय, पण तुला काय हवंय ते मला चांगलेच कळलंय. तुला जे हवंय ते मिळवणं चुकीचं नाही, कारण त्यावर फक्त तुझाच हक्क आहे. तुम्हाला काय म्हणायचंय मला खरंच कळत नाही. गाईच्या बछड्याला बांधून ठेवलं तर गाय बछड्या मागे आपोआप येईल, अशी तू योजना आखलीस ना, त्याबद्दलच बोलते. तू जानकी सारखी दिसतेस म्हणून नशिबाने या महालात आलीस. आता इथे टिकून राहण्यासाठी तू प्रयत्नशील आहेस याविषयीच मी बोलते. ताई मी आधीच खूप व्यापात आहे आणि असं बोलून तुम्ही माझा ताण अजून वाढवू नका प्लीज. जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोला. काल रात्री तू देवसेनेला उचलून आणलंस, अरुण तुझ्याजवळ यावा म्हणूनच ना? येईल. अरुण नक्कीच तुला शोधत येईल. तू अरुणला मुठीत ठेवून गंगाच्या बरोबरीची सवत बनू शकते. बास झालं ताई, बास. जानकीने आयुष्यात खूप त्याग केले. तुम्ही तिच्या गावातले असून तिच्याबद्दल इतके वाईट विचार करताय. यात काय वाईट विचार आहे ग? तुम्हाला माझ्याविषयी काय माहितीये? चुकीचा मार्ग अवलंबून अनोळखी व्यक्तीला आपलंसं करून एखाद्या बरोबर स्पर्धा करणं माझ्या तत्वात बसत नाही. देवसेनेला तिच्या आईची आठवण आली म्हणून ती माझ्या जवळ येऊन झोपली. मला कळलं असतं की ती माझ्या शेजारी आहे तर मी स्वतःहून तिला तिच्या खोलीत नेऊन सोडलं असतं. माझी चूक नसतानाही मला अपराध्यासारखं वाटतंय. देवी हत्यांनी सुद्धा माझं काहीही न ऐकता माझ्यावर आरोप केले आणि तुम्हीही आता तेच करताय ताई. देवसेनेचं माझ्यावर प्रेम आहे आणि तिच्यापेक्षा जास्त माझा तिच्यावर जीव आहे. कृपा करून माझ्यावर असले खोटे आरोप करून चिखलफेक करू नका. सीता, बस झालं ताई. मी तुम्हाला ताई म्हणून हाक मारत होते. मला तुमचा खूप अभिमान वाटत होता, पण तुम्ही मला एवढा मानसिक त्रास द्याल असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तुम्ही विचार करत असाल तशी मुलगी मी नाही. यापुढे माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही.